नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे जेव्हा घरामध्ये जानकीने स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो, त्यावेळेस सगुणा मात्र इकडे ऐश्वर्याच्या घरून आलेली असते आणि जानकीने सगुणाला सांगितलेलं असतं की सगुणा मी स्वयंपाक बनवलाय. आता सगुणा खूप भडकते आणि बोलते की तुम्हाला ही लुडबुड करायची कुणी सांगितली होती? तुम्हाला नुसतं पंचपक्वान्न खायला लागतं, परंतु आम्हाला सर्व काही गोष्टीचा विचार करावा लागतो. एवढं किराणा सामान नसतं आमच्याकडे, असे पण ही सगुणा या बिचाऱ्या जानकीला बोलते. त्यानंतर आता इकडे ही ओवी लगेच आपल्या आईला बोलते की आई, ही काकी सुद्धा त्या आपल्या ऐश्वर्या आंटीसारखीच आहे. त्यावर आता जानकी बोलते की नाही बाळा, सगुणा काकीला तशीच बोलायची सवय आहे, दुसरं काही नाही. असे पण इकडे ही जानकी आता या ओवीला सांगते. त्यानंतर आता ही जानकी या ओवीला सांगते की नको एवढं टेन्शन घेऊ बाळा तू. त्यावर आता इकडे ओवी बोलते की आई, मग तू तर म्हणाली ना की जिथे राहतो आपण तिथे ते एक घरच बनतं. त्यानंतर आता ही जानकी आपल्या मुलीकडेच बघत राहते. तेवढ्यात आता ओवी बोलते की आई, मला खूप घरातील आपल्या सर्वांची आठवण येते ग. त्यानंतर आता जानकी ओवीला प्रेमाने अगदी आपल्या जवळ घेते. पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही ओवी लगेच या जानकीला सांगते की ज्यावेळेस दिवाळीचा सण जवळ येत होता ना, त्यावेळेस बाबा माझ्यासाठी खूप छान फ्रॉक आणायचे, खूप छान गिफ्ट्स आणायचे. परंतु आता काय होणार आई, असे पण ही ओवी आपल्या आईला विचारते. ज्यावेळेस घरामध्ये दिवाळीचं वातावरण असतं, त्यावेळेस घरामध्ये खूप काही आपण सर्व तयारीनिशी करून घरामध्ये फटाके खूप फोडायचं आणि घरामध्ये किती छान लाईट्स पण लावलेले असतात ना आई, किती वेगळं वातावरण असतं ग, असे ओवी ही आपल्या आईला बोलते. आई मग ह्या वर्षी कसं ग, कारण बाबा आपण तर इकडे आहोत. यावेळेस आता इकडे लगेच जानकी बोलते की बाळा, तुझ्यासाठी बाबा काम शोधायला गेले आहेत. बाबा नक्कीच तुझी दिवाळी ह्या वर्षी धूमधडाक्यामध्ये साजरी करणार आहे, जशी आपण दरवर्षी करतो तशी, असे पण ही जानकी आपल्या मुलीला सांगते. त्यावेळेस आता ही ओवी खूप खुश होते. त्यावेळेस आता इकडे ओवी खूप खुश होते आणि आईला बोलते की हो का आई, म्हणजे माझी ह्या वर्षीची दिवाळी सुद्धा अगदी स्पेशल होणार, असे म्हणत आता ओवी आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघत असते. त्यानंतर जानकी ह्या ओवीला आपल्या मिठीत घेते आणि बोलते की ह्या वर्षी पण ही दिवाळी अगदी स्पेशल आहे, असे पण आता इकडे ही जानकी आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत ह्या ओवीला मिठीत घेत बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंग इकडे आपल्या रूममध्ये बसलेला असतो. सारंगला तर हा सौमित्र बोललेले सर्व काही क्षण डोळ्यासमोर येत असतात. ज्यावेळेस हा सौमित्र बोललेला असतो की अरे, आपल्या दादाने आपल्यासाठी एवढं काही केलं, ह्या घरासाठी खूप काही केलं आणि त्या दादाला तुम्ही घरातील कुणी थांबवू शकले नाही, याचं मला खूप वाईट वाटतं, असे पण आता सौमित्र बोललेले सर्व काही शब्द या सारंगला आठवतात. आता ऐश्वर्या ही रूममध्ये या सारंगसाठी चहा घेऊन येते. तर आता सारंगचं काही लक्षच नसतं. तर ऐश्वर्याच ही सर्व काही बघते. तर ही ऐश्वर्या लगेच या सारंगला गुड मॉर्निंग असं बोलते. त्यावेळेस आता सारंग या ऐश्वर्याकडे बघतो. तर आता सारंग सुद्धा ह्या ऐश्वर्याला गुड मॉर्निंग असं बोलतो. त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की हा चहा घ्या, तुमच्यासाठी अगदी स्पेशल बनवलाय, बिस्किट पण आहेत, बिस्किट पण घ्या, असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते. तर सारंग बोलतो की नाही, मला बिस्किट नको. तर सारंग आपल्या हातामध्ये चहाचा कप घेऊन चहा पिऊ लागतो. तेवढ्यात आता ऐश्वर्या ही समोरच बसते. तर आता सारंग बोलतो की अगदी मस्त बनवलाय बरं का तुम्ही चहा, थँक्स. त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या वेलकम असं बोलते. त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. त्यावेळेस आता सारंग पण बोलतो की अहो ऐश्वर्या, मलाच तुमच्याशी अगदी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर आता सारंग बोलतो की मला अगदी या घरामध्ये घुसमटल्यासारखंच वाटतंय. त्यावर आता इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्हाला एवढं काही घुसमटल्यासारखं वाटतंय? आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह माणसे होती ती तर बाहेर गेली आहेत आणि खरोखर जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सुद्धा बाहेर गेली आहे. त्यामुळे त्यात एवढं घुसमटल्यासारखं वाटल्यासारखं काय आहे, असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते. त्यावर आता सारंग या ऐश्वर्याकडेच बघत राहतो. अहो, जी माणसं नानांच्या जीवावर तर उठली, परंतु आईंना सुद्धा किती त्रास झाला आणि ती माणसे जर अशी घराबाहेर गेली, तर त्यात काय आहे एवढं वाईट वाटल्यासारखं, असे पण ही ऐश्वर्या पुन्हा या सारंगला बोलते. त्यानंतर आता सारंग ऐश्वर्याला बोलतो की हे बघा ऐश्वर्या, आत्ता तुम्ही जे काही बोलता ते मला अगदी बरोबर वाटतं, परंतु मगाशी सौमित्र दादा जेव्हा बोलला ते जर आठवलं तर मला अगदी घुसमटल्यासारखं वाटतं, असं पण आता हा सारंग आपल्या बायकोला सांगतो. तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या लगेच उठते. ऐश्वर्या या सारंगजवळ जाऊन बसते आणि बोलते की सारंग, मला एक म्हणायचं, ऋषिकेश आणि जानकी हे दोघेही खूप चांगले होते, परंतु जेव्हापासून मी हे घरात आले ना, तेव्हापासून त्यांची मने पूर्णपणे निगेटिव्ह व्हायला लागली. मला एक म्हणायचं, एक हुशार मुलगी आणि स्मार्ट मुलगी जर घरात येऊ शकते, तर जानकी वहिनींना त्याचा राग येण्यात काय उपयोग नाही ना. अहो आई, माझ्या घरामध्ये किती लाड करतात आणि हे सर्व माझं कौतुक आणि लाड केलेलं बघून जानकी वहिनी तर अगदी पेटूनच उठतात.
अहो, आपल्याला काही वाटतं का अशी माणसे तुटावत म्हणून? आपण तर माणसे जोडायचा सुद्धा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी जर तोडायचा प्रयत्न केला तर आपण काय करायचं सांगा ना मला सारंग, असे ही तेलगाली ऐश्वर्या आता या सारंगचे कान भरत असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या बोलते की एकतर त्या मृत्यूपत्राने खूप मोठा गोंधळच घालून ठेवलाय. कसं असतं सारंग, ही माणसे जी काही चुकली आहेत ना, ती तुम्ही मान्य करा. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. कारण देव हा कधीही कोणाला मान्य करत नसतो, परंतु माणसे सुद्धा कुणालाही मान्य करत नसतात. असे पण आता इकडे ही ऐश्वर्या या सारंगला सांगते. आता ह्या ऐश्वर्याचं म्हणणं या सारंगला पटतं. हा सारंग खूप खुश होतो आणि या ऐश्वर्याला बोलतो की खरोखर ऐश्वर्या, तुम्ही नुसत्या दिसायला सुंदर नाही आहात, तर तुम्ही अगदी मनाने सुद्धा खूप सुंदर आहात. तुमचे विचार सुद्धा खूप सुंदर आहेत. असे पण आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो. मी किती अगदी मोजक्या शब्दामध्ये मला समजावून सांगितलं त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. त्यावेळेस आता ही ऐश्वर्या लगेच सारंगचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की अहो, तुम्ही सुद्धा अगदी खूप हुशार आहात. असे पण ही ऐश्वर्या या सारंगला सांगते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते की आता इथून पुढे घरामध्ये जे काही सर्व निर्णय आहेत ते आपण आपण घेऊयात. हे घर आपल्या पद्धतीनेच आपण दोघे चालूयात. आता तर ऋषिकेश आणि ही जानकी वहिनी तर हे घर सोडून कायमचे निघून गेले आहेत. मला तर असं वाटतं की आपण दोघे पण आता त्यांच्या रूममध्ये शिफ्ट होऊयात. तुमच्या मनाला नाही वाटत का आपण त्यांच्या रूममध्ये शिफ्ट होऊयात? असे पण ही ऐश्वर्या आता या सारंगला बोलते. त्यावर आता सारंग का असं बोलतो? त्यावेळेस आता ऐश्वर्या लगेच बोलते की आता आपण पण इथेच राजा-राणी आहोत ना, त्यावेळेस आपला पण रंग महाल असायला हवा ना, असं मला वाटतंय. असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते. त्यावर सारंग खूपच खुश होतो आणि सारंग लगेच थोडासा विचार करतो आणि लगेच हो ऐश्वर्याला, "हो ऐश्वर्या, मला ही आयडिया तुमची खूपच पटली आणि गुलाबला मी आता हाताशी धरून आपलं सर्व काही सामान लगेच त्या रूममध्ये शिफ्ट करतो." असे पण सारंग खूप खुश होऊन या ऐश्वर्याला सांगतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या या सारंगला बोलते की नाही आत्ता काहीच करू नका. तुम्ही एक काम करा, आपण नंतर थोडंसं वेळ जाऊ द्या मग करू. तर आता इकडे सारंग बोलतो की एक काम करा मग तुम्हीच आईशी तसं बोलून घ्या. त्यावर आता ऐश्वर्या बोलते की हे बघा सारंग, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण दोघे मिळून ह्या विषयावर आईशी बोलून घेऊयात. त्यामुळे आपण दोघे मिळून जो काही निर्णय घेणार आहे तो आईला सुद्धा मान्य असणार आहे. त्यामुळे थोडा वेळ जाऊ द्या मग आपण आपण आईच्या कानावर ही गोष्ट घालू असे पण ही ऐश्वर्या या सारंगला सांगते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की आता बघ जानकी तुझ्या रूमवर मी कसा ताबा मिळवते तो. इकडे आता ऋषिकेश एका ठिकाणी नोकरी मागण्यासाठी आलेला असतो. तेव्हा तो समोरचा व्यक्ती बोलतो की "अहो, तुम्ही तर खूप मोठे रणदिवे आणि तुम्हाला नोकरी पाहिजे का?" पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा व्यक्ती बोलतो की "अहो, ही तर अगदी लाजल्यासारखी गोष्ट आहे. कशी नोकरी देऊ हो तुम्हाला? तुम्ही तर खूप मोठी माणसे आहात." त्यावर आता ऋषिकेश बोलतो की "अहो, माझ्यावर आज खूप हलाखीची वेळ आलेली आहे आणि दिवाळीसुद्धा अगदी तोंडावर आलेली आहे. मला नोकरीची खूप गरज आहे. त्यामुळे मला नोकरी ही मिळायलाच पाहिजे. तुम्ही प्लीज नाही म्हणू नका. खूप आशेने मी तुमच्याकडे आलो आहे. हात जोडतो मी तुमच्यासमोर अखेर. मी काही पण काम करायला तुमच्याकडे तयार आहे." असे पण आता इकडे ऋषिकेश या व्यक्तीला बोलतो. तेव्हा आता हा व्यक्ती बोलतो की "अहो, आज आमच्यावरच खूप हलाखीची वेळ आलेली आहे." त्यानंतर हा व्यक्ती बोलतो की "अहो, आम्हाला चांगलंच धमकावलेलं आहे, की मुळशीमध्ये जर त्यांना कोणी काम दिलं तर त्यांना आम्ही जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी आम्हाला दिली आहे, मग आम्ही तुम्हाला कसं काम देऊ हो?" असे पण हा व्यक्ती या ऋषिकेशला सांगतो. त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की "मला फक्त त्या व्यक्तीचं नाव सांगा, की तुम्हाला ही धमकी कोणी दिलेली आहे?" असे जेव्हा हा ऋषिकेश विचारतो ना, त्यावेळेस तो व्यक्ती बोलतो की "सयाजीराव." त्यावेळेस आता सयाजीरावांचं नाव ऐकताच इकडे ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की "अहो, त्यांची ती मुलगी ऐश्वर्या ती तुमच्या घरामध्ये येऊन खूप मोठा तिने पराक्रम केलेला आहे आणि ती बाप आणि मुलगी खूप मोठा गावामध्ये सुद्धा दहशत करण्याचा प्रयत्न करतायत." असे पण हा व्यक्ती या आपल्या ह्या ऋषिकेशला बोलतो. त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की "अहो, तुम्ही एवढं काय घाबरताय त्यांना?" त्यावर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की "अहो, मला सुद्धा बायका मुलं आहेत. मी इथं गावात राहायचं म्हटल्यावर विचार करावाच लागतो. अहो, ज्या माणसाला रामराम घालायची इच्छा होत नसते, त्या माणसाला सुद्धा रामराम घालायची वेळ येते. आणि मला एक सांगा, ती नसलेली किटकिट नकोच माझ्या पाठीमागे." असे पण आता इकडे हा व्यक्ती या ऋषिकेशसमोर हात जोडतो आणि बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश तेथून माघारी फिरतो. इकडे जानकी आणि ओवी घरात असतात. तर ओवी लगेच इकडे मोबाईल घेत ह्या ऋषिकेशच्या फोनवर फोन करते. इकडे ऋषिकेश रोडनी चाललेला असतो. त्यानंतर होतं ओवी ही आपल्या बाबांना बोलते की "बाबा, तुम्ही कुठे आणि कधी येणार आहे?" त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की "अगं बाळा, मी येतच आहे, परंतु काही प्रॉब्लेम झाला का?"
त्यावेळेस आता ओवी बोलते की नाही बाबा तसं काही नाही, परंतु आम्ही आज स्कूलमध्ये अगदी मस्त असा आकाशकंदील बनवलाय आणि स्कूलच्या अगदी मधोमध टांगलाय. असे पण ही ओवी आता या ऋषिकेशला खुश होत असे बोलते. त्यावेळेस आता ही ओवी बोलते की बाबा आता अगदी फटाके-बिटाके किती मस्त आता एन्जॉय सुरू होणार आहे. फराळ-बिराळ, स्वीट सर्व काही व्यवस्थित होणार आहे. मला तुम्हाला हे म्हणायचं, आता आपली दिवाळी सुरू झालेली आहे. तुम्ही घरामध्ये कधी आपलं सर्व काही दिवाळीचं साहित्य आणणार हे विचारण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता. असे पण ओवी ही आपल्या बाबा तुम्ही काही करा, परंतु माझ्यासाठी मिठाई घेऊन या, फटाके घेऊन या आणि कधी आणणार तुम्ही? हे सर्व कधी घ्यायचं आपल्याला? आजच्या आज आणताना जमेल ना तुम्हाला हे सर्व आणायला? असे पण ही ओवी आपल्या बाबांना विचारते. त्यावर आता ऋषिकेश लगेच बोलतो, की "बाळा, आपल्याला सर्व काही जमेल. तू अजिबात काळजी करू नको. मी तुझ्यासाठी सर्व काही घेऊन येईल. तुझ्यासाठी हा बाबा काही पण करायला तयार आहे." असे पण आता हा ऋषिकेश या ओवीला सांगतो. तेवढ्यामध्ये आता ऋषिकेशला आपण 2 ठिकाणी जेव्हा नोकरीला बघायला गेलो होतो, त्यावेळेस आपल्याला तेथील व्यक्तींनी काय उत्तर दिले, हे सर्व काही क्षण डोळ्यासमोर येतात आणि आता ऋषिकेश अगदी पायी-पायी रोडने चाललेला असतो. आता त्याच वेळेस आता ऋषिकेशला वरून ऊन पण खूप लागत असतं. तर आता ऋषिकेश आपल्या डोळ्यातलं असलेलं पाणी पुसतो आणि पुन्हा आता हातामध्ये ते डॉक्युमेंट्स घेऊन चालू लागतो. पुढे असं बघायला मिळतं, की आता इकडे ओवीचे सुद्धा सर्व काही शब्द या ऋषिकेशला आठवत असतात. आता ऋषिकेशला प्रश्न पडतो, की नेमकं ओवीची दिवाळी कशी साजरी करायचं? एकतर पैसे पण नाहीयेत. खूप हलाखीचे दिवस आहेत. तसे पण ऋषिकेशला सर्व काही सत्य आठवत असतं. इकडे तर ऋषिकेश आता रोडने एकटाच चाललेला असतो. खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं, की आता ज्यावेळेस आता हा ऋषिकेश एकटाच रोडने चाललेला असतो, त्यावेळेस समोरून एक रिक्षा येते आणि ही रिक्षा असं अनाउन्स करत असते, की खुश खबर आणि खुश खबर. दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठा कुस्तीचा सामना होणार आहे. गुंगराळे मैदानावर ह्या कुस्तीचा जंगी सामना होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण ह्या कुस्तीसाठी सहभागी व्हा. ह्या कुस्तीमध्ये जो काही जिंकणार आहे त्या व्यक्तीला देणार आहे ₹1,00,000 रक्कम बक्षीस म्हणून. असे पण आता या रिक्षामधून अनाउन्स करण्यात येते आणि ऋषिकेश सर्व काही हे बोलणं ऐकतो. त्यानंतर आता ओवी ही इकडे आपल्या घरामध्ये असते, तर जानकी तिला बोलते, की "किती वेळची स्कूलमधून आली, अजून ड्रेस का चेंज केला नाही? आणि का मोबाईल बघते? तुला किती वेळा सांगितलं डोळे खराब होतील बाळा, कशाला मोबाईल बघतेस बरं तू?" असे पण ओवीला ही जानकी बोलत असते. त्यावेळी जानकीला ही ओवी बोलते, की "अगं आई, मी गेम नव्हते खेळत, तर मी बाबांना कॉल केला होता. मी बाबांना सांगितलं, की मला दिवाळीसाठी ड्रेस नवीन हवा आहे आणि फटाके हवे आहेत. ते बोलले, की संध्याकाळी घेऊन येतो मी, काही करेल." असे पण ओवी ही जानकीला सांगते. तर ते ऐकून जानकी थोडीशी टेन्शनमध्येच येते. त्यानंतर जानकी लगेच तो मोबाईल हातात घेते आणि जानकी ही लगेच या ओवीला सांगते, की "तुला किती वेळा सांगितलं, की बाबांना असा फोन करून त्रास देऊ नकोस. त्यांना कशाला त्रास देतेस? अगं, तुला किती वेळा समजावलं आहे, की आपली परिस्थिती ही पहिल्यासारखी नाहीये बाळा." त्यानंतर आता जानकी ओवीला बोलते, की "तुला किती वेळा सांगितलं त्यांना असा कॉल करून त्रास देऊ नको. आत्ता परिस्थिती नाहीये. अगं, तुला एक गोष्टसुद्धा अगदी सुंदर सांगितलेली आहे. आता आपण कमवलं ना, मग आपण सर्व काही आणणार आहोत आणि आता आपल्याकडे काहीच नाहीये. असा बाबांना सारखा-सारखा कॉल करून त्रास नाही द्यायचा. हे आणा, ते आणा." असे पण जानकी या ओवीला सांगते ना, त्यावेळेस ओवी बोलते, की "नको मला फटाके, नको मला नवीन ड्रेस. माझ्या मैत्रिणी त्यांच्या घरी अगदी दिवाळी सेलिब्रेट करत असतील, परंतु माझी नाही दिवाळी होणार." असे पण ही ओवी आता या जानकीला सांगते. तेवढ्यात आता ओवी ही रडत-रडतच बाहेर निघून जाते. गुलाब घरामध्ये येतो. गुलाब लगेच या जानकीला बोलतो, की "वहिनी काय झालं? ओवीला काय झालं रडायला?" असे पण आता गुलाब या जानकीला विचारतो. त्यावेळेस आता इकडे ही जानकी बोलते, की "नाही हो गुलाब, काही नाही." त्यावेळेस आता गुलाब पुन्हा बोलतो, की "सगुना बोलली की काय ओवीला?" तर आता जानकी बोलते, की "नाही हो, ती कशाला बोलेल?" त्यानंतर गुलाब बोलतो, की "वहिनी तुम्ही या सगुणाला काही एवढं कमी समजू नका. अहो जी दिसायला माणसे साधी असतात ना, ती खूप डेंजर असतात. अहो ती आत्तासुद्धा ऐश्वर्याला भेटून आली आहे बंगल्यावर जाऊन." असे पण गुलाब या जानकीला सांगतो. त्यावर आता इकडे जानकीलाच बोलते, की "काय?" तर आता सगुणा बोलते, की "ह्या दोघींमध्ये काहीतरी खिचडी नक्कीच पकत होती. मी सर्व काही ऐकलं आहे." असे पण आता हा जानकीला गुलाब सांगतो. त्यावेळेस आता इकडे ही जानकी लगेच बोलते, की ती ऐश्वर्या ही गप्प बसणारी नाहीये. सगुणा जेव्हा घरी आल्यानंतर आमच्याशी वागली ना, त्यावरून मला थोडासा अंदाज आलाच होता. असे पण आता जानकी या गुलाबला सांगते. त्यानंतर आता जानकी गुलाबला बोलते, की "हे बघा, अहो पाहुणे हे 4 दिवसांसाठीच असतात. आम्ही इथे आता येऊन 10-12 दिवस झाले आहेत. हे गेले आहेत नोकरी बघायला. एकदा नोकरी लागली, की आम्ही जाऊन
"इथून गुलाब दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ," असे जानकी या गुलाबला बोलते. त्यानंतर आता जानकी या गुलाबला बोलते, की "तुम्ही फ्रेश व्हा, तुम्हाला मी जेवण वाढते." तर गुलाब "ठीक आहे," असे बोलतो. इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते, की एकीकडे गुलाब कसा आम्हाला जीव लावतो आणि दुसरीकडे ती ऐश्वर्या. खरोखर विश्वामध्ये सुद्धा खूप अवघड आहे. दुसरीकडे असं बघायला मिळतं, की आता हा सारंग आणि ऐश्वर्या दोघेही या सुमित्रासमोर येतात आणि बोलतात, की "आई आम्हाला एक तुला महत्त्वाचं विचारायचं आहे." तर आता ही सुमित्रा बोलते, की "बोल ना बाळा सारंग." तेवढ्यात आता ऐश्वर्या बोलते, की "हे बघा आई, आता ऋषिकेश व जानकी तर घरामध्ये नाहीये. त्यांची बेडरूम तर रिकामी आहे. मी असा विचार करत होते, ती बेडरूम." तेवढ्यात सुमित्रा लगेच बोलते, की "ती बेडरूम मग सौमित्र व अवंतिकाला द्यायची असंच ना? मी पण हाच विचार करत होते." असे पण सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते. सुमित्रा बोलते, की "तू तर माझ्या मनातलं बोलली आणि मी अवंतिकाला व सौमित्राला तसं सांगितलं पण आहे, की तुम्ही जानकी व ऋषिकेशच्या रूममध्ये राहा." इकडे आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते, की "मी तर ह्या सारंगला तयार करण्यामध्ये टाईमपास उगाच केला. इकडे ती रूम तर अवंतिकाच्या ताब्यात गेली." असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं, की उद्याच्या भागामध्ये ही सगुणा ऐश्वर्याला सांगते, की गावामध्ये खूप मोठा कुस्तीचा कार्यक्रम आहे आणि ह्या कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये ऋषिकेश भाग घेणार आहे, असे पण ही सगुणा ऐश्वर्याला सांगते. इकडे असं बघायला मिळतं, की आता हा ऋषिकेश घरी येतो आणि जानकीला सांगतो, की "जानकी, अगं गावामध्ये कुस्तीचा कार्यक्रम होणार आहे आणि मी यामध्ये भाग घेणार आहे. ₹1,00,000 रुपयाचं बक्षीस तिथे ठेवलं आहे." असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो. त्यावर जानकी बोलते, की "अहो, तुम्हाला जर काही दुखापत झाली तर काय करायचं?" परंतु ऋषिकेश काय ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश बोलतो, की "मी माझ्या ओवीसाठी ह्या कुस्तीमध्ये भाग घेणार म्हणजे घेणार आणि हे बक्षीस मी मला मिळवून दाखवणार म्हणजे दाखवणार." असे पण ऋषिकेश आता जानकीला बोलतो आणि खरोखर ठरलेल्याप्रमाणे आता कुस्तीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि ऋषिकेशने या कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये सामन्यामध्ये भाग घेतलेला असतो आणि अखेर आता खूप काही ताकद लावूनही ऋषिकेश ती कुस्ती खेळू लागतो. तर जानकीसुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आलेली असते. तर मित्रांनो, आता हा कुस्तीच्या सामन्यामध्ये हा ऋषिकेश जिंकून ₹1,00,000 रक्कम असलेलं बक्षीस मिळवणार का? आणि ओवीसाठी सर्व काही दिवाळीचं शॉपिंग खरेदी करणार का? हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.